माझी जन्मयात्रा ऐकताना कोणी हसतील मनी नवलाने. हीन मी जातीचा भाटगा कुळीचा, घरीचा मुळीचा भिकारी मी. घरी पिता काम करी काम शिपियाचे, त्यावर आमचे पोट चाले. तुकड्या दास म्हणे शिकलोसे जरा, मराठी तिसरा चौथा वर्ग. केवळ चौथा वर्ग शिकलेले परंतु जागतिक विश्वधर्म परिषद जापान येथे 1955 भारताचे प्रतिनिधित्व करणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती. नमस्कार, मी डॉक्टर शीतल अमित भोयर अभंगाच्या गाभाऱ्यात आपले स्वागत करते. आज आपण पाहतो की जगाच्या पाठीवर अनेक ग्रंथ आहेत, अनेक धार्मिक ग्रंथ आहेत, अनेक उपनिषद आहेत. हे सगळे आपल्या संस्कृतीचा मूलभूत पाया आहे. परंतु बरेचदा लक्षात येतं की बरेचसे जे साहित्य आहे ते सर्वसामान्यांना समजण्याच्या पलीकडे आहे. त्यासाठी मात्र आपल्या संतांनी एक पायवाट बनवली आहे आणि त्यातलीच एक महत्वाची पायरी म्हणजे ग्रामगीता. गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व ग्रामाला. गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व ग्रामाला. राहू नये कोणी मागासला, म्हणून बोलला देव माझा. कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या हातात धनुष्य देऊन असुरी शक्तींचा नाश करण्यास उभे केले. त्याचप्रमाणे तुकडोजी महाराजांनी सुलभ आणि सोप्या भाषेतली ग्रामगीता हे आपल्या समाज सुधारण्याचे धनुष्य आपल्या सर्वांच्या हातात दिले. ग्रामगीतेरूपी धनुष्याने अनिष्ट रूढी आणि प्रथांचे उच्चाटन करायचे. ग्रामगीता ही कर्तव्यापासून विमुख झालेल्या, परावृत्त झालेल्या जनतेला कर्माभिमुख बनवण्याची दीक्षा देते. ग्रामगीता ही आदर्श नागरिक घडवण्याची गुरुकिल्लीच आहे जणू. बरं, हा ग्रंथ केवळ वाचायचा नाहीये तर जगायचा आहे. ते स्वतःच म्हणतात, ग्रामगीता नव्हे पारायणासी, वाचता वाट दावी जनांसी. समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. ही ओवी तर फारच महत्वाची आहे. महाराज म्हणतात की ग्रामगीता हा ग्रंथ इतर ग्रंथांसारखा देवाजवळ रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळून तिच्यावर पुष्प ठेवून तिची पूजा करून पारायण करण्यासाठी मुळीच नाही. बरं, एवढंच काय, पूर्वीची जीही ग्रंथांची रचना झाली असेल ती केवळ पारायण व्हावे असा उद्देश त्याचा कधीच नव्हता. तर प्रत्येक ग्रंथ हा समजून उमजून आचरणात आणायचा आहे. ग्रामगीता हा ग्रंथ तर प्रत्येकाच्या प्रगतीचे मार्ग खुला करणारा ग्रंथ आहे. ग्रामगीतेतील प्रत्येक ओवी वाचून तिचा अर्थ जाणून घेतला तर लोकांचे जीवन समूळ बदलून जाईल, एवढा प्रभाव त्या ग्रामगीतेमध्ये आहे. ग्रामगीता हा ग्रंथ अशिस्त असलेल्या, शिस्तीत असलेल्या, अशिक्षित असलेले, शिक्षित असलेले अशा समाजातल्या सगळ्या घटकांना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभच आहे जणू. अत्यंत रसाळ ओव्यांच्या रूपाने ही गीता लिहिल्या गेली आहे. ग्रामगीतेमध्ये एकूण 41 अध्याय आहेत. 4675 रसाळ ओव्या आहेत. 5-5 पंचकाचे 8 पंचक असं ही ग्रामगीतेचं स्वरूप आहे. महाराजांच्या या ग्रंथामध्ये अनेक समस्यांची उत्तरे आली आहेत. कामगार वर्गाचे प्रश्न अत्यंत सुलभतेने हाताळलेले दिसून येतात. जीवनातील अनेकविध प्रसंगाचे विवेचन यात आलेले आहे. ग्रामगीतामध्ये सर्वात्मकता प्रत्यय संपूर्ण पुस्तकामध्ये येत राहतो. संपूर्ण विश्वामध्ये एकच चैतन्यमय सत्ता म्हणजे सर्वात्मकता. पशुपासून मानवापर्यंत सर्वांना समभावनेने बघणे म्हणजे सर्वात्मकता. ही सर्वात्मकता आपल्याला आपल्या राष्ट्रसंतांनी शिकवली. सेवा करतो तोच परमेश्वराचा अंश असतो, ही ग्रामगीतेची शिकवण. रूढी प्रथांचा अवडंबर नाकारताना ते म्हणतात, मृतांच्या अंत्यसंस्काराकरता कर्ज काढण्याची किंवा घर विकण्याची पाळी कधीही कुणावरही येऊ नये. मृत शरीरास पितांबर घरी नसल्यास विका घर. मृत शरीरास पितांबर घरी नसल्यास विका घर. दुःख भोगा जन्मभर ऐसे कोणी न करावे. असेल तैसीची वागावे, जुनेही वस्त्र स्वच्छ करावे. कुशाल अंगी बांधून न्यावे, मृताची या गरिबांनी. नवेची वस्त्र पाहिजे आणले, असे शास्त्राने जरी सांगितले, तरी आमच्या घरचे कैसे चाले, नाही ठाऊके शास्त्रासी. शास्त्रास माहिती नाहीये आपल्या घरची परिस्थिती. आपण आपल्या घरच्या परिस्थितीनुसार वागायचं आहे, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार छोट्या प्रसंगातून सांगून जातात. या प्रकारे अनेक विषयांवर मार्मिक आणि डोळ्यात अंजन घालणारे विवेचन आहे. महाराजांनी ग्रामगीतेच्या महिला उन्नती अध्यायामध्ये स्त्रियांविषयी अत्यंत गौरवपूर्ण उद्गार वर्णन केलेले आढळून येते. संपूर्ण अध्याय अत्यंत स्त्री
कशी समर्पक त्यांनी मांडलेली आहे हे लक्षात येतं. स्त्रियेसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिनी नाही, स्त्रियेसारखी मुलायम नाही आणि कठोर रणचंडिका. महिला उन्नतीच्या विषयीच्या विवाह विषयक अध्यायात तर महिलांच्या जीवनातील बहुतेक सर्व समस्यांचाच त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे आढावा घेतला दिसून येतो. विशेष म्हणजे 41 अध्याय हे 41 जागतिक महापुरुषांच्या विचारांचे आहे असं वाटायला लागतं. महाराजांनी या ग्रंथामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कबीरदास, येशू ख्रिस्त, महम्मद, झरतृष्ट, महावीर, बुद्ध यासारख्या विशेष थोर महापुरुषांना वंदन केले, जेणेकरून धर्मातील संकुचितपणा जाऊन सर्व धर्मीय एकता आणि मानवतावादाचा संदेश मिळेल. हे सर्व महापुरुष भारतीय संस्कृतीतील नरतोची नारायण या तत्वाचे प्रतीक आहेत. ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायाची सुरुवात श्री गुरुदेवाय नमः या मंत्राने होते. हे तुकडोजी महाराजांचे गुरु आडकोजी महाराज यांचे स्मरण आहे. थोडक्यात काय तर ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायाची सुरुवात ही गुरुस्मरण आणि महापुरुषांच्या विचाराच्या सन्मानाने होते. त्यामुळे ग्रामगीता हा केवळ ग्राम विकासाचा नाही तर आध्यात्मिक आणि सामाजिक सुधारणेचा ग्रंथ आहे. ग्रामगीतेमध्ये गावाचा सर्वांगीण विकास, संस्कारक्षम पिढी आणि चारित्र्य निर्माण, अंधश्रद्धा, अन्यायाचा नाश, स्वावलंबन, संघटन शक्ती, जीवन शिक्षण, महिला उन्नती अशा कित्येक विषयांवर मार्गदर्शन आलेलं आहे. ग्रामगीता माझे हृदय त्यात बसले सद्गुरुराय, ग्रामगीता माझे हृदय त्यात बसले सद्गुरुराय, बोध त्यांचा प्रकाशमाय, दीप होणे सोडील ग्रामासी. केवळ ग्रामाची नाही तर आपल्या जीवनाला प्रकाशमान करणारा हा ग्रंथ प्रत्येकाने अवश्य वाचावा आणि अंगीकारावा. हेच आपलं अभिवादन असेल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जयंतीनिमित्त. रामकृष्ण हरी. धन्यवाद.